मी वैद्य प्रियांका रामकृष्ण आष्टीकर। सर्वात प्रथम मी यशराज पारखी सरांचा खूप खूप धन्यवाद मानते की त्यांनी मला इथे बोलवून हा पुरस्कार देऊन मला गौरवान्वित आणि सन्मानित केले। मी आयुर्वेदाचार्य आहे। गेले 18 वर्ष झाले मी आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते आणि पुणे येथील पिंपरी चिंचवड चरोली या भागात मी प्रॅक्टिस करते। इन्फिनाइट आयुर्वेदा सुपर स्पेशालिटी क्लिनिक असं माझं क्लिनिक आहे। माझ्याबद्दल माहिती द्यायला झाले तर मी सिंगल मदर आहे। माझी एक 12 वर्षाची अतिशय गुणी व्हेरी टॅलेंटेड मुलगी आहे स्पंदन तिचं नाव। आणि मी आज जे काही आहे ती माझी आई ज्या आधी प्रोफेसर होती केमिस्ट्रीची प्रीती रामकृष्ण आष्टीकर। माझं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर होतं बट मला देवांनी साथ दिली। आईचं पाठबळ होतं मार्गदर्शन होतं आणि स्वतःवरचा आत्मविश्वास की काहीही झालं कितीही पुढे काहीही आलं तरी खचायचं नाही। आणि खूप एकटीने सगळं करत असताना आज पुण्यामध्ये मला अतिशय अभिमान वाटतो की माझं एक अतिशय यशस्वी वैद्य म्हणून नाव घेतलं जातं। मी माझी एक्सपर्टीज सौंदर्य तज्ज्ञ आयुर्वेद आहार तज्ज्ञ तसेच पचन विकार स्त्रियांचे सर्व विकार असं आहे। चॅलेंजेस खूप येत गेले। मला माझी प्रॅक्टिस कधी वाराणसीला जाऊन करावी लागली तिथे हॉस्पिटल काढलं मी पण मी कधीही खचले नाही आणि आज तुमच्या समोर इथे उभी आहे। आयुष्यामध्ये मला तुम्हाला एकच सांगायचं आहे कितीही तुझा खडतर हा रस्ता असू दे कितीही खडतर तुझा हा रस्ता असू दे तुझ्यावरती हा गगन आहे। तू फक्त झेप घे तुझ्या पंखांमध्ये तेवढी उडण्याची ताकद आहे। धन्यवाद। धन्यवाद आष्टेकर मॅडम। थँक्यू सो मच। त्यानंतर प्रत्येक महिलेला आपलं जे मनोगत व्यक्त करताना काही पॉईंट आठवले नाहीत त्यासाठी मी इथे तुमच्या पुढे स्क्रिप्ट ठेवलेली आहे त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने बोलू शकता। पुढील पुरस्कारार्थींना विनंती करतो की तुम्ही आपलं कृपया मनोगत व्यक्त करण्यासाठी या। तत्पूर्वी एक सूचना आहे, ज्या महिला उशिरा आलेल्या आहेत की ज्यांचा पुरस्कार किंवा सत्कारासाठी नाव जाहीर झालेलं आहे ज्यांचा फेटा अद्यापही बांधायचा राहिलेला आहे त्यांनी प्लीज बाहेर जाऊन आपापला फेटा बांधून घ्यायचा आहे। यानंतर मी मनोगतासाठी आमंत्रित करू इच्छिते। आपल्याकडे सर्वांनाच व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी माहीत असतात किंबहुना कुणाला त्या अनुभवांची गरज असते। आपल्यासमोर सुदामेचे पोहे याच्या स्वतः ओनर आपल्यासमोर इथे आता स्वतःचं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत। त्यांचे अनुभव त्यांनी शेअर करावेत। नमस्ते सगळ्यांना। मी सौ सलीमा सैफन पठाण 2 वर्ण आलेली आहे। मी थोडक्यात सांगते। मी सलीमा सैफन पठाण 2 वर्ण आलेली आहे। यशराज साहेबांनी मला पुरस्कारासाठी मी जास्त कधी स्टेजवर बोललेली नाही आहे। ॲक्च्युली मी सिस्टर आहे म्हणून मी जास्त काही म्हणणार नाही आहे। मी 12 वर्ष झाले लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये काम करते नर्स म्हणून आणि हँडिकॅप लोक आहेत विधवा बायका आमच्या गावामध्ये त्यांना मी मदत करते। एवढे अजून जे आपल्याकडे पुरस्कार्थी आहेत साधनाताई तुम्ही फेटा बांधण्यासाठी पुरस्कार्थी म्हणून तुम्ही जाऊ शकता। आजचा आपला फेटा फक्त पुरस्कार्थींना असणार आहे। त्यानंतर पुढच्या पुरस्कार्थींना मी विनंती करतो की कृपया आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी वरती यायचं आहे। नमस्कार। मी सौ छाया मधुकर दास। मी एका गरीब कुटुंबात जन्माला आले होते जेणेकरून माझे आई वडील ऊसतोड कामगार होते आणि लहानपणीच माझ्या डोळ्याला जखम झाल्यामुळे मी अगदी लहान होते 6 महिन्याचं बाळ असतानाच डोळ्याला जखम झाली होती आणि तिथून पुढे आई वडिलांची आर्थिक परिस्थिती एकदम नाजूक होती त्यामुळे खूप खडतर प्रवास करावा लागला। त्यांच्यासोबत शेतात काम करावं लागलं। काम बघत बघत शाळा बघावी लागली। छोट्या बहीण भावांची जबाबदारी माझ्या अंगावर होती आणि एवढ्याच सगळ्यात
शिक्षण पूर्ण केलं. त्रास होत होता, पण कुणाचंही सहाय्य नको होतं, काही नको. मनाची खूप शक्ती होती की आपण करू शकतो काही. आणि अशा पद्धतीने मी शिक्षण पूर्ण केलं, MA केलं आणि त्यानंतर कॅम्प्युटरचे 2 कोर्स केले. आता मी एका सामाजिक संस्थेत लहान मुलांना शिकवण्याचं काम करते. ती संस्था हिंदुताई सपकाळ माई यांच्यासारखी आहे, जेणेकरून त्या अनाथ मुलं सांभाळतात आणि आम्ही गरिबांची मुलं सांभाळतो. आणि समाजकार्याची पहिल्यापासून आवड आहे मला, आणि इथून पुढेही मला संधी मिळाली तर मी समाजकार्यात खूप उत्साहाने भाग घेऊ शकते. इतरांना मदत करणं हा माझा छंदच आहे. आणि हा जो पुरस्कार मिळाला मला, त्या अनघा मॅडम आणि यशराज सर यांचे मी मनापासून धन्यवाद मानते. आणि हा पुरस्कार मी माझ्या आईला समर्पित करते, कारण खंबीरपणा काय असतो हे मी माझ्या आईकडून शिकले. कुणाची साथ नसताना आपण एकटीने कसं लढायचं हे मी तिच्याकडून शिकले. आणि माझे मिस्टर मधुकर धस यांनी मला नवरा कमी पण मित्र जास्त या नात्याने वाढवलं. कुठल्याही गोष्टीत नकार कधी दिला नाही, अडवलं कधी नाही. त्यामुळे मी उंच भरारी घेऊ शकले. थँक्यू. सन्मान आपलाच होतोय आणि आपणच टाळ्या वाजवतोय. आपल्यापैकीच आपल्याच भगिनी, आपल्याच सख्या आपल्या समोर मनोगत व्यक्त करतायत आणि त्यांना प्रोत्साहन आपणच दिलं पाहिजे. तुमच्या सगळ्यांकडून टाळ्यांची अपेक्षा आहे. मी थोड्याच वेळात आपल्याकडे एक दिव्यांगी महिला या ठिकाणी लावणी सादरी करणार आहे. तर मी आपल्या आयोजकांना विनंती करतो की आपल्याकडे छोट्या साऊंडची व्यवस्था करा. तोपर्यंत पुढच्या पुरस्कारार्थींना मी विनंती करतो की कृपया आपण आपलं येऊन मनोगत व्यक्त करा. या मनोगतासाठी 1 ते 1.5 मिनिटांचा वेळ दिलेला आहे आणि अपेक्षा आहे की त्यामध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो, मी आरती मोहन दायगोडे. मी प्रूफ रिडिंग म्हणजे शुद्धलेखन तपासणीचं काम करते. मी फार लहानपणापासून हे काम करते. 27व्या वर्षी मी विधवा झाले. त्यावेळेला माझी मुलगी खूप लहान होती. तिला मी खूप कठीण याच्यातनं सांभाळून मोठी केली आहे. ती आज डबल ग्रॅज्युएट आहे. ती मुंबईत कामाला आहे अकाउंट्स म्हणून. माझ्या सासरच्या मंडळींनी मला खूप सपोर्ट दिल्यामुळे आज मी इथपर्यंत आले. त्यांचे खूप खूप आभार. बस एवढंच बोलून मी माझ्या मध्ये बसतो. सर्वांना पहिला माझा नमस्कार. आज इथे जे पुणे काँग्रेस कमिटी प्रोफेसर यशराज फाउंडेशन तर्फे जो महिलांचा सत्कार होतोय, त्यासाठी मी सर्व महिलांच्या वतीने सरांचे आणि प्रियंका नारी पुरस्कार या समाजातील यशस्वी महिलांचा सन्मान सोहळा घेतला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. मी एका छोट्या खेडेगावातून आलेली मुलगी होते, पण पुण्यात आल्याच्या नंतर प्रत्येक गोष्टीसाठी एक व्यासपीठ हवं असतं. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला एक व्यासपीठ हवं असतं. तर ते प्रत्येकालाच मिळतं असं नाहीये. पण असंच आल्यानंतर नवी सांगवी परिसरात मी राहते. माझं नाव ज्योती बाबासाहेब भोसले. तर आम्ही तिथे असताना असंच आम्हाला एक मातोश्री महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ सुरेखाताई साळुंखे यांनी एक व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्या माध्यमातून आम्ही खूप काम केलं. आम्ही त्या नगरसेविका होत्या 3 वेळेस, त्यामुळे त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीत सहकार्य केलं. बचत गट असो किंवा नागरवस्तीच्या ज्या योजना आहेत त्या योजना असू देत, किंवा शिलाई मशीनचे क्लासेस आहेत. इव्हन 2003 मध्ये नगरपालिकेतर्फे सर्वात पहिल्यांदा ड्रायव्हिंग क्लासेस चालू झाले, ते आम्हाला उपलब्ध करून दिले त्यांनी. अशा प्रत्येक गोष्टीत म्हणजे प्रत्येक या अशा माध्यमातून आम्ही पुढे येत गेलो. योगायोगाने महिला बचत गटाअंतर्गत 2009 साली त्यांनी मला एक समाज कल्याण तर्फे जे हॉस्टेल असतात मुलांचे जेवणाचे, त्याचं पहिलं टेंडर त्यांनी मला मिळवून दिलं बचत गटाअंतर्गत. त्यानंतर मी म्हणजे एक व्यवसाय पडले. व्यावसायिकाला एक बेस हवा असतो, तो बेस मला त्यांनी निर्माण करून दिला. त्यानंतर मी ते बचत गटाचे 5 वर्ष टेंडर चालवलं. तिथून मला म्हणजे त्या व्यवसायाची आवड निर्माण झाली आणि त्यातूनच माझा मुलगा त्यावेळेस फक्त 10वीला होता.
मग त्याला पण की नाही बाबा आपण हे व्यवसाय जर सुरू ठेवला तर आपल्याला यातून काहीतरी भेटेल असं त्याला वाटलं. त्यामुळे त्यांनी 11वी-12वी शिक्षण घेत असताना त्यांनी बिझनेसमध्ये उतरला आणि त्यानंतर तो त्यात पुढे जात गेला. आज 2019 मध्ये त्यांनी स्वतःचं सुदामाचे पोहे या नावाने ब्रँड उभा केलेला आहे. आज पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी आपल्या शाखा ओपन होत आहेत आणि तो एक त्यांनी बेस असा ठेवलेला आहे की धंद्यासाठी पण की तो फक्त तरुण मुलांना आणि जे सुशिक्षित बेकार आहेत आणि गरजू अशा मुलांनाच तो फ्रँचायझी आपल्या शाखा देतो. आज पुणे आणि पिंपरी चिंचवड एरियात खूप छान आमचा बिझनेस चालू आहे. त्यात मी घरातून बाहेर पडण्यासाठी एक पाठबळ हवं असतं. ते पाठबळ म्हणजे घरच्यांकडून मेन असतं. मला माझे मिस्टर, माझी मुलं यांनी मला खूप सहकार्य केलं आणि आज इथंपर्यंत मी पोहोचली आहे. तर आज मला या प्रियंका नारी शक्ती पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. तर मी खूप मनापासून खूप धन्यवाद देते सर्वांना की आम्हाला ही संधी उपलब्ध करून गेली आणि कुठेतरी महिला खूप म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असतात पण त्यांना कोणीतरी प्रोत्साहन देणं गरजेचं असतं आणि ते प्रोत्साहन आज इथे मिळतंय. आज खूप वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रत्येक महिला आलेली आहे आणि त्यांना हा जो पुरस्कार मिळतोय तर सर्वांच्या वतीने मी सरांचा धन्यवाद करते आणि मला ही संधी दिली त्याबद्दल मी ताईंचे पण धन्यवाद करते. आभारी आहे. धन्यवाद भोसले मॅडम. मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करते पहिल्या रांगेत प्रमुख पाहुण्यांसाठी राखीव ठेवलेली आहे. कृपया महिलांनी सहकार्य करावं. आजचा कार्यक्रम हा तुमचा आहे म्हणून आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे आपण पाहिलं असेल की या ठिकाणी आपण कुठल्याही मंचाचं व्यवस्थापन केलं नाहीये. म्हणजे या ठिकाणी अनेकदा कार्यक्रमामध्ये मंच असतो त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे असतात आणि तुम्ही सगळे पुढे असतात. परंतु आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे सुद्धा तुमच्या बरोबर बसणार आहेत आणि जे पुरस्कार घेणारे व्यक्ती आहेत तेच फक्त मंचावरती येणार आहेत. म्हणून आपण व्यवस्था केली आहे. त्यामुळे या पहिल्या ज्या रांग आहेत ती पहिल्या रांग कृपया प्रमुख पाहुण्यांसाठी खाली ठेवावी ही विनंती. पुढचा पुरस्कारार्थींना विनंती करतो की कृपया आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी या. नमस्कार, माझं नाव पुष्पा काळे. प्रथमतः इथं बंधू आणि माझ्या जमलेल्या मैत्रिणींचे मी आभार मानते. मी ते वेळात वेळ काढून इथे आलेले आहे आणि तसंच प्रोफेसर यशराज पारखी फाउंडेशनचे पण मी आभार मानते की त्यांनी मला संधी दिली इथे आपले मनोगत व्यक्त करण्याची. मी जास्त काही तुमचा वेळ घेणार नाही मैत्रिणींनो, मी थोडंसंच बोलणार आहे. मी PMRD मध्ये कामाला आहे निगडी आणि मी वयाच्या 36व्या वर्षी विधवा झाले. त्यावेळेस मला काही कळत नव्हतं की काय करावे कारण माझे मिस्टर हे दुर्धर आजाराने वारले. 9 लाख रुपये माझ्यावरती होतं. शिवाय मुलगी माझी 9वीला होती. मला काय करावे समजत नव्हते. पायाखालची जमीन सरकली होती परंतु मी खचले नाही. मला फक्त माझा एकच निर्धार होता मुलीला माझ्या 99% दरवर्षी मार्क मिळायचे. मी अगदी टेन्शनमध्ये होते. मला बीपीचा आजार लागला, आजार लागला परंतु मी त्यातनं न खचून जाता मी फक्त निर्धार हा बांधला की माझ्या मुलीला इंजिनियर मला करायचं कारण तिच्या पप्पांचं स्वप्न होतं की तिला इंजिनियर बनवायचंय. मी तो विचार केला, रात्रंदिवस विचार करत राहिले, मार्केटिंग सर्च केलं पण हार नाही मानली आणि शेवटी मला तो मार्ग मिळाला. मी माझ्या मुलीला इंजिनियर बनवलं. आज ते मोठ्या हुद्द्यावरती कामाला आहे मुलींनो. पण मी हे आहे की मुलांनी कधी पण कधी आजपर्यंत तुम्ही ऐकलंय का की शेतकरी आपल्या देशामध्ये आत्महत्या करतात, पुरुषांना कर्ज असलं की पुरुष आत्महत्या करतात, पण कुठल्या नारीला कुठल्या स्त्रीला आत्महत्या करताना कधी कुणी पाहिलंय का? माझ्या मते नाही. तीच महिला तीच नारी पदर कमरेला खोचून उभी राहते. कुणी धुणं भांडी करणारे असतात, कुणी शेतीत कामं करणारे असतात पण त्या खचून न जाता नवऱ्यांची कर्ज फेडतात, मुलांना शिकवतात. आज अशाच महिलांची मुलं मोठ्या मोठ्या हुद्द्यांवरती गेलेली मी पाहिलेली आहेत. महिलांनो डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत. अशीच माझ्या मुलीला मी इंजिनियर केलं. आज मी पूर्ण कर्जमुक्त आहे, स्वावलंबी आहे. याचप्रमाणे माझं सांगणं आहे सर्व महिलांना की खचू नका, हार मानू नका. तुम्ही स्वतः तुमच्या आतमध्ये एक शक्ती आहे. नारी ही शक्तीचं रूप आहे, त्यामुळे खचून जाऊ नका. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते.
नमस्कार. माझं नाव चौधरी आहे. एक छोट्याशा सामाजिक संघटनेमध्ये काम करते. महिलांसाठी आमचे खास करून विशेष वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो. जसं महिला सक्षमीकरण, महिलांसाठी रोजगाराची संधी, लघु उद्योगाचे छोटे छोटे प्रकारचे आम्ही भरपूर छोटे मोठे कामं करत असतो. आणि त्या व्यतिरिक्त सध्या आमचं महाराष्ट्र कर्जमुक्त अभियान सुरू आहे. तर ज्यांचे लोन वगैरे जर पेंडिंगला असतील तर ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात. कारण कसं आहे, आजच्या कोरोनाच्या नंतरची जी परिस्थिती आहे त्यामध्ये माणूस हा कर्जाने खूप व्यापलेला आहे. तर तो आत्महत्येच्या वाटेकडे वळतो. तर माझी सर्वांना विनंती आहे, ज्यांचे जर कोणाचे कर्ज वगैरे असतील तर त्यांनी मला संपर्क करू शकतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. आणि यशराज पारखी सर यांचे मी आणि त्यांची सर्व टीम यांचं मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. मला माहिती आहे, ज्या वेळेला मध्ये सर्वे झाला होता त्यावेळेला असं लक्षात आलं होतं की प्रत्येक व्यक्तीला जगामध्ये सगळ्यात मोठी भीती कशाची वाटते. तर काहींना असं वाटलं की कदाचित मरणाची वाटत असेल, काहींना वेगवेगळ्या गोष्टीची भीती वाटत असेल. अशा वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ लोकांनी दिले. परंतु सर्वेमध्ये असं लक्षात आलं की लोकांच्या समोर आपलं मनोगत व्यक्त करणे यामध्ये सगळ्यात जास्त भीती अनेकांना वाटत असते. तर ही भीती मोडण्याची तुम्हाला आज संधी आहे. तर मी तुम्हाला विनंती करतो की ज्या ज्या महिलांना शक्य आहे त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी यायचं आहे. ताई, आपल्याला विनंती आहे, या या. इथे तुम्हाला काय काय बोलायचं त्याबाबत लिहून ठेवलंय. हॅलो, आवाज येतोय का? थोडासा जवळ बघा, जवळ बघा. ओके, आता येतोय. नमस्कार, मी पिंपरी चिंचवडमधून आलेले आहे. माझे नाव नाही येते. मी पिंपरी चिंचवडमधून आलेले आहे. मग सगळ्यांचे आज मी आभार मानते आणि मला जो पुरस्कार दिला आहे त्याच्याबद्दल मी धन्यवाद मानते. मी पिंपरी चिंचवडमधून आलेले आहे, जाधववाडीमधून. माझं नाव मिसेस मयुरी महेश गुडेकर आहे. मी सध्या स्ट्रगल केलेली नाही आहे. मला सगळं व्यवस्थित चालू होतं. पण त्याच्यानंतर थोडंसं जरा मी आवाज येतोय का? थोडंसं जरा मिस्टरांना बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आलेला होता. त्याच्यामुळे मला वाटलं की मी काहीतरी करू शकते. मग मी काय करणार, तर मी ठरवलं की मी दिवाळीचा फराळ बनवायचा मी प्रयत्न करेन. माझ्या मिस्टरांचा मला सपोर्ट होता. ते मला म्हटले तू करशील. मग मला पण वाटलं खरंच मी करेन. आणि आता माझं श्रावणी फूड्स अँड सर्व्हिसेसचं माझं बिझनेस चालू आहे. आणि आता मी याच्या पुढे सगळ्या महिलांना थोडासा रोजगार उपलब्ध करून देणार आहे. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद गुडेकर मॅडम. गुडेकर मॅडम, तुमचा आवाज लाडू खाल्ल्यासारखा वाटला नाही. तुमचा आवाज लाडू खाल्ल्यासारखा वाटला नाही. हां, आम्हाला जेव्हा त्या लाडूची आणि चकल्याची चव मिळेल त्यावेळेला आम्ही सांगू. याच्यानंतर सीमा सागा आपल्यासमोर आपला मनोगत व्यक्त करतील. नमस्कार, माझा आवाज येतोय का सर्वांना? आवाज पोहोचतोय का? माझं नाव आहे भाग्यश्री शरद कुलकर्णी. मी सांगवीमधून आलेली आहे. मला आमचे जे सर आहेत श्रीकांत निळकंठ सर यांनी मला याच्याबद्दल माहिती दिली आणि मी फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर माझं सिलेक्शन झालं. तर इथं सगळ्या आलेल्या आहेत नारी शक्ती. तर नारी शक्तीबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छिते. त्याआधी मी माझा प्रवास थोडासा तुम्हाला सांगते की मी एक विधवा महिला आहे. 12 वर्षापूर्वी माझ्या पतीचं निधन झालेलं आहे कॅन्सरनी, ब्रेन कॅन्सरनी. तर त्याच्यातून कसं बाहेर पडले थोडक्यात मी सांगणार आहे. त्याआधी बाय एज्युकेशन मी एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. मिस्टरांनी जॉब करू दिला नाही, त्यामुळे पुन्हा मी MA BEd केलं. MA BEd करून मी लेक्चरर झाले. लेक्चरर झाले असता पहिलं वर्ष पूर्ण होत असतानाच माझ्या मिस्टरांना ब्रेन कॅन्सर झाला आणि तोही जॉब मला सोडावा लागला. त्याच्यानंतर 1-1.5 वर्ष आमचं पूर्णपणे ट्रीटमेंटमध्ये गेलं आणि त्यानंतर माझे मिस्टर एक्सपायर झाले. माझे मिस्टर जोपर्यंत होते तोपर्यंत माझे सासरचे सर्व नातेवाईक सर्व माझ्याकडे सतत असायचे. सासू सासरे सतत असायचे. जसे माझे मिस्टर एक्सपायर झाले तसंच 14वा दिवस झाल्यानंतर कुणीही माझ्यापाशी राहिलं नाही.
माझा मुलगा 8 वर्षाचा आणि मुलगी 11 वर्षाची. यांना घेऊन मी एकटीच, फक्त एकच होतं की स्वतःचं घर होतं पुण्यामध्ये, त्यामुळे राहू शकत होते. जॉब नव्हता. कोणती अतिशय वाईट परिस्थिती झाली की मानसिक साथ असण्याची गरज होती. मानसिक साथ मिळावी अशी माझी इच्छा होती सासरच्या लोकांकडून. आणि मी परमेश्वराला एकच प्रार्थना केली होती की मी हार मानणार नाही, मला इथं काही नको आहे, माझं आहे ते स्टेटस मेंटेन करण्याकरता मी कष्ट करायला तयार आहे, पण मला तुम्ही काही ना काही साथ द्या म्हणून परमेश्वरालाच हाक मारली. आणि त्यातूनच मी MLM मार्केटिंगमध्ये पण काम केलेलं आहे. मी 2 फॉरेन ट्रिप केलेले आहे, थायलंड ट्रिप केलेली आहे, मी दुबईला जाऊन आले. माझ्या स्वतः जीवावर मी हे केलं, याचं पण मला अभिमान आहे. पण आतून एक इच्छा होती की लोकांना मदत करण्यासाठी. एक आध्यात्मिक माझं नेचर होतं. आध्यात्मिक नेचरमुळे मी शोध घेत होते माझा स्वतःचा की मी लाईफ टाईम काय करू शकते. त्याचा शोध घेत असतानाच मला हिलिंग या संकल्पनेबद्दल माहिती समजली. आणि मी आज एक रेकी मास्टर आहे, लामा फेरा मास्टर आहे, क्रिस्टल हिलिंग मास्टर आहे, एंजल थेरपी, क्रिस्टल थेरपी या सर्व गोष्टींनी मी माझं स्वतःचं रेकी विश्व स्पिरिच्युअल हिलिंग अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्वतः चालवत आहे. आणि त्या माध्यमातून लोकांच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान कसं आणता येईल याचा मी प्रयत्न करते. अतिशय साध्या सोप्या पद्धतीतून रेकी हिलिंग ही संकल्पना खूप समजायला कठीण आहे किंवा लोकांना माहिती नाही आहे. कठीण नाही आहे, पण लोकांना अवेअरनेस नाही आहे. तर तो अवेअरनेस क्रिएट करण्याचं मी काम करते. अतिशय कमी फीजमध्ये आणि साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला एंजल थेरपी, क्रिस्टल थेरपी, रेकी हिलिंग, इतर हिलिंगचे प्रकार आणि स्वभाव दोषावरती औषधं हे सर्व मी देत असते. त्या माध्यमातून सेवा देते. तर आता सर आलेले आहे तिथे. तर माझं खूप कुणाला कोणताही मानसिक त्रास असेल, प्रॉब्लेम, अडचण असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी आता इथे भरपूर महिलांना बोलायचं असल्यामुळे माझे 2 शब्द थांबवते आणि सरांकडे माहिती देते. थँक्यू सो मच ताई. ताईंसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. लवकरच आपल्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत ते या ठिकाणी येत आहेत. तरी अनेक पुरस्कारार्थींचं या ठिकाणी आपण नाव उच्चार केलं होतं, परंतु त्यावेळेला आपण उपस्थित नव्हता. तर मला असं वाटतं आपण नाव उच्चारासाठी आपण लवकरात लवकर प्रोसेस कंप्लीट करूया. मी या ठिकाणी नावं उच्चारतोय, कृपया आपण या ठिकाणी आम्हाला हात वरती करून सांगायचं आहे. सपना हेंद्रेजी आहेत का? निसर्गराजे भगत, आरजे निसर्गराजे भगत आलेले आहेत पुढे. श्वेता नागेश शेळके, यस आलेले आहेत. त्याच्यावर जे आलेले आहेत त्याच्यावरती टिक करा. कीर्तिताई भोसले, कीर्तिताई, पोपट दादा, पोपट भाऊ, ज्या वेळेला कार्यक्रम सुरू होईल त्यावेळेला कीर्तिताईंना वरती पाठवून द्या लगेच. कीर्ती भोसले. अश्विनी वडके आल्यात का? अश्विनी वडके, यस. लेखाताई नायर पुढे. लक्ष्मी आवळे मॅडम आलेले आहेत. सुलभाताई भोंडवे, यस. साधनाताई पंडित आलेले आहेत. शीतल काटे मॅडम, शीतलताई काटे. लक्ष्मीताई लोंढे आल्यात का? पुढे. अच्छा, दौंडवरून निघाल्यात त्या येत आहेत. बर. ज्योती भोसले, यस. कावेरी कदम, गीता गायकवाड, यस. गीतांजली जाधव आल्यात का? डॉक्टर प्रियांका अष्टीकर, त्याच्यानंतर रेश्मा किरण लोंढे, रेश्माताई आलेल्या आहेत. त्यानंतर सुलभाताई कानिटकर आल्यात का? पुढे. प्रतिभाताई ढोकणे, ताई उच्चार सांगा, ढाकणे की ढोकणे? ढाकणे आहे, माफ करा. प्रज्ञा सतीश काटे, प्रज्ञाताई आल्यात का?
प्रज्ञाताई नाही, त्या बारामतीवरून येणार होत्या. सलीमा पठाण मॅडम आलेल्या आहेत, त्यांचं छान मनोगतही झालेलं आहे. रत्नाताई चौधरी आल्यात का? आलेल्या आहेत. रत्नाताई बानेरवरून आल्यात. आंबेगाववरून आलेल्या पायल गावंडे मॅडम आल्यात का? आल्यात. पुढे छाया सुनील माने, छायाताई आल्यात का? आलेल्या आहेत. छायाताई धस आलेल्या आहेत का? आलेल्या आहेत. आरतीताई धाईगुडे, आरतीताई आलेल्या आहेत. रुचिराताई इंगळे, रुचिराजी इंगळे आल्यात का? अच्छा, इंगळे सर आलेले आहेत, त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारतील माझ्या मते. आर्किटेक्ट सुप्रियाताई जोशी, यस, आलेल्या आहेत. विद्या सुर्वे, यस. अजून फेट्याची व्यवस्था आहे का आपल्याकडे? किती आहेत? सुप्रिया मॅडम, कावेरी मॅडम, तुम्हाला फेटा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. यस. मानगावच्या सरपंच अर्चनाताई आढावा आहेत का? नाही. पौर्णिमा बडगुजर, पौर्णिमाताई आलेल्या आहेत. पौर्णिमाताई नांदेड सिटीवरून आलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय अरविंद भाऊ शिंदे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी ते आल्यानंतर आपण त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करणार आहोत. त्यांचं आता या ठिकाणी औक्षण चालू आहे, तोपर्यंत आपण पुढचे उच्चार करूया, लवकरात लवकर घेऊया. दीपालीताई कांबळे आल्यात का? आलेल्या आहेत. भाग्यश्रीताई आल्यात का? भाग्यश्रीताई, येस. कोमलताई गायकवाड आलेल्या आहेत. पुणे तेजश्री गुरव, रेखाताई नाणेकर आल्यात का? आलेल्या आहेत, त्यांनी फेटा पण घातलेला आहे. कल्पनाताई बोडके, कल्पनाताई आलेल्या आहेत, स्वागत आहे. अध्यक्ष या ठिकाणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आपले अध्यक्ष सन्माननीय अरविंद भाऊ शिंदे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी अध्यक्षांना या ठिकाणी विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर आपल्या माजी आमदार सन्माननीय दीप्तीताई चौधरी यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्या पुणे महानगरपालिकेचे सन्माननीय माजी नगरसेवक अजितजी दरेकर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गुरव साहेबांचं पण या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या ठिकाणी अध्यक्ष, आम्ही आजच्या कार्यक्रमाच्या आणखी एक प्रमुख पाहुणे येत आहेत. त्याचबरोबर आपले या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेशाचे सुनील भाऊ शिंदे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अजून आपल्याकडे एक प्रमुख पाहुणे डॉक्टर कोहिनकरजी येत आहेत, त्यांच्यासाठी आपण 1-2 मिनिटं वाट पाहूया, त्यानंतर आपण सुरू करूया कार्यक्रमाला. नावं घ्या ना. मनीषाताई करपे आल्यात. पुढे लताताई कदम आल्यात का? या. अनुजाताई भागवत. पुढे सौख्या घेवारे, सौख्याताई आलेल्या आहेत. सौख्याताई सदाशिव पेठेतून आलेल्या आहेत. तनुजाजी पंडित आलेल्या आहेत. डॉक्टर गिरिजा शिंदे, डॉक्टर गिरिजा शिंदे आलेल्या आहेत. सीमाताई गाडगे आलेल्या आहेत. सपनाजी कवडे, अनुसयाताई जाधव आलेल्या आहेत. सत्काराची यादी घ्या. आपण या ठिकाणी आपल्या प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अजून एक प्रमुख पाहुण्यांची आपण प्रतीक्षा करत आहोत. तरी आपला आजचा हा जो प्रियंका नारी शक्ती पुरस्कार आहे, या प्रियंका नारी शक्ती पुरस्काराचं वैशिष्ट्य असं आहे, आपण पाहिलं असेल की या ठिकाणी आपण मंचाची व्यवस्था न करता या ज्या महिला आहेत, या महिलाच खऱ्या अर्थाने पुरस्कारार्थी म्हणून या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे आपण प्रमुख पाहुण्यांची खास करून पुढे बसण्याची व्यवस्था केली आहे. तर आजच्या या पुरस्कारासाठी जवळजवळ दौंड, बारामती अशा वेगवेगळ्या भागातून आपल्याकडे आलेले आहेत. तर आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि टाळ्याच्या गजरामध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं एकांत स्वागत करूया.
अरुण गुंजाळ, अरुणा गुंजाळ, भाग्यश्री कुलकर्णी, नंदा अहिरे, वृषाली टिळे, पूजा राठोड, पूजा राठोड, रेणुका पवार, रेखा माळी, आशा चौधरी, आशा चौधरी, पूजा कोळेकर, पूजा कोळेकर, वैशाली भोंडवे, विजया कडूस, प्रियांका साळुंके, प्रियांका साळुंके, मयुरी गुडेकर, रेश्मा सिंह, किरण इंगळे, किरण इंगळे, स्नेहा गावडे, राजश्री लाड, नंदिनी पाल, नीलम निकंदे, प्रियंका दास, आशा गिरमे, सुनंदा फाळके, भारती वाघमारे, मोक्षा बियानी, अनिता एनपुरे, बायडा जगदाळे, आज या ठिकाणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, त्याचप्रमाणे प्रोफेसर यशराज पारखी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील विविध क्षेत्रातील माता भगिनींचा सन्मान आपण प्रियंका नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करून करणार आहोत. खरं तर ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे, कारण आपल्या नेत्यासुद्धा ह्या सोनिया गांधी आहेत आणि सोनिया गांधींचा सन्मान म्हणजे देशाचा सन्मान आहे. तर आज या ठिकाणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आदरणीय अरविंदभाऊ शिंदे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य डॉक्टर यशराज पारखी सर यांच्या अथक प्रयत्नातून हा उपक्रम राबवत असताना मी आदरणीय पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष आदरणीय अरविंदभाऊ शिंदे, त्याचप्रमाणे माजी आमदार आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय दीप्तीताई चौधरी, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक आदरणीय अजित दरेकर सर, त्याचप्रमाणे कामगार नेते सुनील शिंदे व यशराज पारखे सर यांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचे.
जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी। जब तक थी सांस लड़े वो, जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी। संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद। तर या ठिकाणी काँग्रेस पक्ष हा त्यागाचा पक्ष आहे. त्यामध्ये त्याग, बलिदान, सेवा आणि कर्तव्य ही सगळं काँग्रेस पक्षाची देण आहे. आणि पुणे शहर हे सांस्कृतिक शहर आहे आणि शैक्षणिक शहर आहे. तर या ठिकाणी मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो सर्व महिलांना, ज्यांच्या पायामध्ये 3 रॉड आहेत आणि त्यांचे जवळजवळ तब्बल 5 ऑपरेशन झालेले आहेत. त्या अपंग आहेत परंतु त्या दर्जेदार नृत्य करतात. अशा आदरणीय सपनाताई कवडे यांना विनंती करतो की आपण आपलं नृत्य या ठिकाणी सादर करावं. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं. असून सुद्धा थांबल्या नाहीत. बालकलाकार म्हणून त्यांनी आता कलाकृतीमध्ये चांगलं सादरीकरण केलं. साधारणपणे 2015च्या दरम्यान त्यांना ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या दिव्यांगी झाल्या. परंतु दिव्यांगी पण सुद्धा आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली क्षमता, आपलं कौशल्य अडवू शकत नाही. सादर करतायत साधनाताई. घ्या सबुरीन विडा का ओगा घाई अशी.
ठिकाणी आपल्या या पुरस्काराचं जे काही स्वरूप आहे ते मी माझ्या प्रास्ताविकमध्ये मांडणारच आहे. तरी मी आपल्यातील काही उत्स्फूर्त महिलांना या ठिकाणी मी विनंती करतो की कृपया आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी यायचं आहे. खरं तर आपल्या कार्यक्रमामध्ये थोडंसं खूप पुण्याचं अजून आपल्याला 2 मिनिटं लागत आहेत, म्हणून मी गाडगे मॅडमला विनंती करतो की प्रियांका नारी शक्ती पुरस्कार स्वीकारताना तुम्हाला नक्की काय वाटतं याविषयी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी पुढे या. अध्यक्ष 2 मनोगत घेतो आणि सुरू करतो. नमस्कार. पहिले तर धन्यवाद पुणे शहर काँग्रेस कमिटीचे आणि वेलनेस हॅपी क्लबचे की आम्हाला सर्वसामान्य महिलांना इतका मोठा सन्मान दिला, सत्कार दिला. माझं नाव प्रियांका विशाल साळुंखे. मी पिंपरी चिंचवड नवी सांगवी येथून आलेली आहे. मी राजमाता फाउंडेशन हे गेले 30 वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये काम करते. त्याच्या अंतर्गत 10 वर्ष मी तिथं सेवा देत आहे. हे फाउंडेशन माझ्या सासूबाईंनी चालू केलं होतं. मगाशी ज्योतिताईंनी ज्या मातोश्री महिला मंडळाचा उल्लेख केला होता त्या महिला मंडळाच्या सर्वेसर्वा सुरेखाताई साळुंखे यांची मी सून आहे. सुरेखाताई साळुंखे आणि मारुतराव साळुंखे हे गेले 30 वर्ष पिंपरी चिंचवड मध्ये आणि नवी सांगवीमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा घेऊन आता आपण राजमाता फाउंडेशन तर्फे खूप अनुभवी व्यक्तींच्या अंडर काम करतोय. त्यामध्ये महिला सक्षमीकरण हा महत्त्वाचा हेतू साध्य झाल्यानंतर आता दुसरा गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा, ज्या शाळांची फी 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख पर्यंत आहे आणि ते तसा अभ्यासक्रम राबवतात. तोच अभ्यासक्रम आपण 15 ते 20 हजार रुपयामध्ये नवी सांगवी आणि निघोजे या गावामध्ये 2 शाळा चालू केलेल्या आहेत. त्या माध्यमातून आपण काम करत आहोत. तर जे जिल्हा काँग्रेस कमिटीने इथे येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. मी सीमा अनिल गाडगे. इथे उपस्थित असणारे मान्यवर यशराज पारखी सर, आणखी त्यांच्या सहचारिणी माया मॅडम. तर या दोघांकडून मला बरंच काही शिकायला मिळालं. त्यांच्याकडून भरपूर काही गोष्टी मी शिकले. आणि मी एक सर्वसामान्य स्त्री होते, सर्वसामान्य कुटुंबात होते. त्यांच्याकडे ॲज अ एम्प्लॉय म्हणून मी जॉईन झाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काय हॅपी थॉट्स, आर्ट ऑफ लिव्हिंग असं जे वेगवेगळे कार्यक्रम किंवा वेगवेगळे ते कामं करत होते आणि तरुण पिढी कशी घडली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे हे जे त्यांनी प्रेरणा हे जे बीज रोवलं, त्यामुळं आज मी माझा मुलगा घडवू शकले. आणि माझं स्वतःचं एक एम होतं, माझा मुलगा इंजिनियर असावा आणि त्यामुळं मला सून पण इंजिनियर मिळाली, माझी मुलगी इंजिनियर झाली. आणि दुसरी गोष्ट की आज माझ्या मुलानं एक स्वतःची कंपनीची स्थापना केली. तर सगळ्यात महत्त्वाचं आज सरांनी मला घडवलं. तर सरांच्या मार्गदर्शनाखाली मी माझा मुलगा घडवू शकली. तर माझ्या मुलामार्फत 10 कुटुंबांना तो मुलगा घडवू शकला. तर सगळ्यात मोठं माझ्या आयुष्यातलं जे काय हे आहे अचीव झालेलं ते फक्त आणि फक्त प्रोफेसर यशराज पारखी सर आणि फक्त आणि माया मॅडम ह्या दोघांकडून मला हे प्रेरणास्थान मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काल सरांचा मला फोन आला की तुम्हाला प्रियांका नारी शक्ती या मनाबद्दल तुम्हाला बोलवलं आहे आणि तुम्हाला यावं लागेल. तर तो फोन ऐकल्यानंतर मला माझं खूप काय आठवलं आणि सरांनी मॅडमने अजूनही आपल्याला इतकं सुंदर मानाचं स्थान दिलं आणि इथं सन्मानाला घोषित केलं. यापेक्षा अजून वेगळा आनंद कोणता. तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे आजची नारी आत्ता बघायचं तर सकाळी नारीबद्दल ज्या 2 होत्या ज्या माझ्या भगिनी आहेत, माझ्यापेक्षा कदाचित छोट्याही असतील त्या, तर त्या सकाळी बोलल्या
ऐकलं मी आता की आम्हालाही एक एक मूल असताना किंवा आम्ही विधवा असून काय कर्तृत्व केलं आणि कसं अचीव झालं हे सगळं. तर खरंच हे एक मोठं चॅलेंज त्यांनी घेतलं आणि त्यांनी त्यांना स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं. तसंच पुढच्या पिढीलाही त्यांनी हे शिकवलं. तर खरंच त्या ताईंची मी खूप खूप त्या दोघींचं आभार व्यक्त करत आहे. तर हा जो पुरस्कार आहे आपल्या भारत देशाचे जे सगळ्यात महत्त्वाचं, पहिली महिला म्हणजे इंदिरा गांधी आज महिला पंतप्रधान होऊन गेल्या. परत सोनिया गांधीचं काही भरपूरच आहे. दुसरं गोष्ट आत्ता ज्या कार्यरत आहेत प्रियांका, तर त्यांच्या एवढ्या व्यक्तिमत्वाचं मला सरांनी इथं बोलवलं आणि सन्मान घोषित केला. त्याबद्दल मी पारखी सरांची खूप खूप आभारी आहे. आणि पारखी सरांनी आतापर्यंत जे शिकवलं सांगितलं ते खूप काही शिकायला मिळालं आणि इथंपर्यंत मला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल मी खूप त्यांची ऋणी आहे. धन्यवाद सर. अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक महिलांच्या सन्मानासाठी थोडंसं कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये पारखे सरांनी बदल केला, परंतु या कार्यक्रमाला बळ देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी, ताकद देण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष आदरणीय अरविंदभाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित राहिले. म्हणून मी मायाताई पारखी आणि डॉक्टर पारखी यांना विनंती करतो की आदरणीय अरविंदभाऊ शिंदे यांचा आपण सन्मान करायचा आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. आदरणीय मायाताई पारखी, त्याचप्रमाणे डॉक्टर यशराज पारखी हे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष आदरणीय अरविंद भाऊ शिंदे यांचा सन्मान करत आहेत. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करत. त्यानंतर माजी आमदार व आपल्या सगळ्यांच्या महिलांच्या नेत्या आदरणीय दीप्तीताई चौधरी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस आणि आमच्या सर्वांचे नेते आदरणीय ॲडव्होकेट अभय झाजेड साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा. या ठिकाणी एक महिला म्हणून आपलं ज्यांच्याबद्दल आदर मानतो त्या दीप्तीताई चौधरी यांचा सन्मान झालेला आहे. या ठिकाणी आदरणीय ॲडव्होकेट अभय झाजेड साहेब यांचा सन्मान होतो. त्यानंतर माजी नगरसेवक आदरणीय अजित दरेकर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करत. मानतो ना मानतो. या ठिकाणी अजित दरेकर साहेब यांचं शहर काँग्रेससाठी प्रचंड योगदान असतं, म्हणून या ठिकाणी डॉक्टर पारखी सर व मायाताई पारखी हे त्यांचा सन्मान करतात. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत. यानंतर कामगार नेते आदरणीय सुनील शिंदे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान करायचा. या ठिकाणी आज हा महिला दिनानिमित्त अत्यंत पवित्र कार्यक्रम लड़की हूँ लड़ सकती हूँ, लड़की हूँ लड़ सकती हूँ हे ब्रीद वाक्य या देशाच्या आयडॉल आयर्न लेडी आदरणीय प्रियांकाताई गांधी यांचं हे ब्रीद वाक्य आहे. आणि त्यांच्याच नावाने प्रियंका नारी शक्ती पुरस्कार आज आपल्या सगळ्या माता भगिनींना देत असतानाच मला डॉक्टर यशराज पारखी यांच्याबद्दल खूप आनंद व्यक्त करत असताना त्यांची मी थोडक्यात माहिती देतो. सध्या ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य आहेत. त्यांचं शिक्षण UGC, नेट, MA, MBA, BA, DME इतकं उच्च शिक्षण घेऊन सुद्धा
त्यांनी जवळजवळ आजवर 15हून जास्त राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. जवळजवळ तब्बल त्यांनी 5 पुस्तकाचं लेखन केलेलं आहे आणि महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त सदस्य नोंदणी आदरणीय यशराज पारखी सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. असे यशराज पारखी सर या ठिकाणी या कार्यक्रमाचं जे उद्देश आहे, ध्येय आहे, ते या ठिकाणी प्रास्ताविकाच्या रूपाने सादर करतील. त्यांचं देखील सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे. छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकरांना वंदन करून मी आपल्या आजच्या या प्रियांका नारी शक्ती पुरस्कारासाठी आपण आलेल्या सर्वांचं सर्वप्रथम मनपासून स्वागत करतो. आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले डॉक्टर दत्ता कोहिनकर हे थोड्याच वेळात येत आहेच. त्याचबरोबर आपल्या पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष की जे नेहमी नवतरुणांना त्यांचं कौशल्य पाहून त्यांना योग्य संधी देतात असे अरविंद भाऊ शिंदे, जे आपल्या कौशल्याने आणि योग्य मॅनेजमेंटच्या द्वारे कोणतीही त्यांच्याकडे जबाबदारी दिली की ते यशस्वीरित्या पूर्ण करतात, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सन्माननीय अभयजी छाजेडजी आणि महिलांचं झंझावती असं नेतृत्व अशा आमच्या माजी आमदार दीप्तीताई चौधरी, त्याचबरोबर सन्माननीय महाराष्ट्र प्रदेशाचे नेते सन्माननीय सुनील भाऊ शिंदे, त्याचबरोबर आमचे माजी नगरसेवक अजित भाऊ दरेकर आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो, स्वागत व्यक्त करतो. खरं तर आपला आजचा पुरस्कार आहे. या पुरस्कारासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे, काँग्रेस म्हणजे सर्व जाती धर्मियांना सामावून घेणारा पक्ष. काँग्रेस म्हणजे सर्व जाती धर्मियांना सामावून घेणारा पक्ष. काँग्रेस म्हणजे महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे. आणि त्या निमित्ताने आपल्या देशाच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी लडकी हूँ लढ सकती हूँ ही एक भूमिका सादर केली आणि या भूमिकेला आधारून आपण प्रियांका नारी शक्ती पुरस्काराचं आपण या ठिकाणी जाहीर केला होता. आणि त्यानंतर आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना विनंती केली की कृपया तुम्ही अर्ज करा आणि अर्ज केल्यानंतर त्यापैकी यशस्वी महिलांचा आपण या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. आजच्या या पुरस्काराचं जे महत्त्व आहे ते महत्त्व असं आहे की प्रियांका गांधींनी जे काही लडकी हूँ लढ सकती हूँ हा नारा दिला आहे त्या निमित्ताने या सर्व सन्मानित महिलांचा बायोडेटा हा आपण प्रियांका गांधी यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर त्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो, स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की या पुरस्काराच्या निमित्ताने ही काँग्रेसची विचारधारा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याची एक मोठी जबाबदारी आपल्यापर्यंत आहे, ती आपण नक्की पूर्ण करूया. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. अत्यंत पवित्र हेतूने डॉक्टर यशराज पारखी सरांनी हा सर्व माता भगिनींचा सन्मान जाणीवपूर्वक प्रियांकाताई गांधी यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार देशभर व्हावा आणि या देशामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचंच सरकार यावं हा याच्या पाठीमागचा पवित्र उद्देश हा डॉक्टर यशराज पारखी यांचा आहे. म्हणून मी यशराजबद्दल जाणीवपूर्वक 4 ओळी सादर करतो की काँग्रेस पक्षाचंच प्रामाणिकपणे करतोय कामकाज मी. यशराज, काँग्रेस पक्षाचंच प्रामाणिकपणे करतोय कामकाज मी. काँग्रेस पक्षालाच देशात आणू पाहतोय राज मी. सर्व जनांना जोडणारा ऐसा दिलदार यशराज मी, ऐसा दिलदार यशराज मी, असे हे यशराज पारखी. या ठिकाणी जगप्रसिद्ध व्याख्याते आपल्या सर्वांचे मित्र डॉक्टर दत्ता कोहिनकर पाटील हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आहेत. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी मी आदरणीय मायाताई पारखी व डॉक्टर यशराज पारखी यांना विनंती करतो की त्यांचा देखील सन्मान करायचा आहे. डॉक्टर दत्ता कोहिनकर पाटील, सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे.
यशराज पारखी व मायाताई पारखी यांना विनंती करतो दत्ता कोईनकर पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करायचा. तर या ठिकाणी सर्व प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करत असताना ज्या उद्देशाने या ठिकाणी आपण जमलेलो आहोत त्या सर्व माता भगिनींचा सन्मान करत असताना प्रियंका नारी शक्ती पुरस्काराचं वितरण या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होत आहे. आदरणीय ताई या ठिकाणी त्यांची नावं घेतील आणि ज्यांचा सन्मानपूर्वक या ठिकाणी नाव घेतलं जाईल त्या सर्व मातेनी भगिनींना या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी आपला सन्मान घेऊन जायचा आहे. ताई या ठिकाणी नाव पुकारतील. मी तत्पूर्वी एवढं सांगतो की करण्या माता भगिनींचा मनापासून वंदन, करण्या माता भगिनींना मनापासून वंदन. ज्यांनी केलं आपल्या जीवनाचं चंदन त्या सर्व माता भगिनींचं मनापासून करतो मी अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. या ठिकाणी पहिल्या 10 पुरस्कारांचं वितरण सन्माननीय डॉक्टर दत्ता कोहिनकरजी आणि त्याचबरोबर पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंदजी शिंदे यांच्या माध्यमातून होत आहे.